आता नाशिकमधून एक धक्कादायक बातमी आहे। नाशिकमध्ये सध्या एका मोठ्या कंटेनर चोरीची देशभर चर्चा होती आहे। मात्र हा कंटेनर साधा सुद्धा नाहीये, तर चक्क 2000च्या नोटांनी भरलेला कंटेनर आहे। त्यातली रक्कम ऐकून तर तुम्ही अवाक व्हाल। तब्बल 400 कोटींची रक्कम या कंटेनरमध्ये असल्याची माहिती आहे। 2000च्या सध्या चलनात नसलेल्या नोटांनी भरलेला हा कंटेनर कर्नाटकातल्या चोरली घाटामधून चोरीला गेल्याचा संशय आहे। मात्र कर्नाटकातल्या या ट्रकचं नाशिक कनेक्शनही समोर येत आहे। कंटेनर चोरीचा आरोप करत संदीप पाटील याचं अपहरण करण्यात आलेलं होतं, तसेच त्याला बेदम मारहाणही करण्यात आली आहे। तशी तक्रारच संदीप पाटील यांनी नाशिक ग्रामीण पोलिसात दिली आहे। तसेच कंटेनर चोरी प्रकरणामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी सहभागी असल्याचा आरोपही संदीप पाटील यांनी केलाय। कंटेनरमधील पैसे मुंबई आणि ठाण्यामधल्या बांधकाम व्यावसायिकांचे असल्याचं संदीप पाटील यांनी पोलिसांना सांगितलंय। या प्रकरणामध्ये एसआयटीची स्थापना झाली आहे। या प्रकरणाचा तपास कर्नाटक आणि गुजरात पोलिसही करतायत अशी माहिती समोर येते। या प्रकरणात अनेक मोठे धागेदोरे समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते। हे संबंधित अधिकारी जेवढे आता जर का मॅनेज झाले असतील तर हे प्रकरण दाबण्यासाठी माझ्यावर कट रचून माझ्यावरच खोटा गुन्हा दाखल करू शकता व मला खोट्या गुन्ह्यात अडकू शकता, नाहीतर माझी हे प्रकरण दाबण्यासाठी हत्याही घडवू शकता। त्यामुळे यापुढे माझा कुठेही संशयरित्या ॲक्सिडेंट झाला या संशयास्पद मृत्यू झाला तर याला सर्वस्वी जबाबदार रवींद्र मगर साहेब जे त्यांना मॅनेज झालेले आहे व यातले मुख्य आरोपी किशोर सावळा, विराट गांधी, सुनील धुमाळ, विशाल नायडू व जयेश कदम हे सर्व माझ्या मृत्यूला जबाबदार असणार। दरम्यान नाशिक पोलिसांनी या प्रकरणी 5 संशयित आरोपींना अटक केली आहे। विराट गांधी या संशयित आरोपीलाही अटक झाली आहे। या प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन केल्याची माहिती नाशिक पोलिसांनी दिली आहे। संदीप पाटील याच्यावर कंटेनर लुटल्याचा आरोप लावून पैशाने भरलेल्या नोटांचा कंटेनर लुटण्याचा आरोप लावून काही लोकांनी त्याला धमक्या दिल्या आणि हे आमचे पैसे आम्हाला परत दे या संदर्भाने त्याला मारहाण केली, त्याला धमकी दिली आणि त्याचं अपहरण केलं। या अनुषंगाने गुन्हा दाखल आहे। त्या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने आतापर्यंत आम्ही 5 आरोपी अटक केलेले आहेत। 5वा आरोपी विराट गांधी हा आज रोजी आम्ही अटक केला आहे। त्याचा 28 तारखेपर्यंत आम्हाला पोलीस कोठडी मिळालेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।